नमस्कार. जगभर स्थलांतर चालतात. ती जुनी पद्धत होती स्थलांतरांची. माणसं जगभर स्थलांतर करत होती. स्थलांतराच्या मागचं मुख्य कारण होतं पोट. 80,000 वर्षाचा सगळा खेळ आहे मानवी समाजाचा. आता आपण जे आजपर्यंत पोचलो आहे आजवर, त्या आजवर पोचण्याचा इतिहासच मुळात गेले 80,000 वर्षांचा आहे. आणि साधारण 45,000 वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं जगभर स्थलांतरं सुरू झाली. त्याचं मुख्य कारण होतं पोट. आणि आजही स्थलांतरांना कारण आहे ते पोटच आहे. पण आता आणखी मित्या बदलल्यात. उदाहरणार्थ आता देश आहेत, देशाचे कायदे आहेत, नियम आहेत आणि देशातल्या एकमेकांच्या भेदाच्या व्यवस्था आहेत. सगळ्या देशांमध्ये माणसं माणसांचा भेद करतात आणि एकमेकांना हिणकस ठरवायचा प्रयत्न करतात. माणसाचं ते मोठं वैशिष्ट्य आहे की जन्मलेले आहेत सगळे शुक्रजंतू म्हणून. बीजांडाशिवाय कोणाचा जन्म होत नाही, हेही सत्य आहे. आणि तरीही माणसं एकमेकांना खालचं वरचं करतात, नीच ठरवतात. कुणीतरी स्वतःला श्रेष्ठ म्हणवतं, कुणी खालचं म्हणवतं. आणि जगातल्या प्रत्येक देशामध्ये ही अवस्था आहे, प्रत्येक खंडात ही अवस्था आहे. त्यामुळं पण माणसं कंटाळून निघून जातात, स्थलांतर करतात. मग त्या त्या देशाचे कायदे आहेत, त्या त्या देशाच्या व्यवस्था आहेत, संरक्षण व्यवस्था आहेत, सुरक्षा व्यवस्था आहेत, कायदा व्यवस्था आहेत. त्याच्यात बदफैलीपणा झाला, कायदे नीट वापरले नाही गेले आणि अन्याय होतो आहे असं वाटलं तरी स्थलांतर होतात. तर पोट हे कारण आहेच आहे, आजही आहे. पण दुसऱ्या बाजूला माणसांनी एकमेकांना त्रास देणं, नीच ठरवणं, यातनं सुद्धा स्थलांतर होतात. माणसं अधिक सन्मानाची जागा कुठे मिळेल, अधिक मानाची जागा कुठे मिळेल हे शोधायला जातात. आणि भारतापुरतं बोलायचं तर भारतातली जी शहरीकरणं झाली त्यात शहरीकरणांमध्ये जातव्यवस्था आणि धर्मव्यवस्था ही फार जास्ती मोठ्या प्रमाणात कारणीभूत होती. गावांमध्ये माणूस म्हणून सन्मान नाही मिळत. ते लोक गाव सोडून निघाले आणि शहरांकडे गेले आणि शहराच्या गर्दीत मिसळले. अर्थात त्यातही पुन्हा आत्ताच्या नव्या राजकीय पद्धतीने धर्म आणि जाती असं शोधून एकमेकांना हिणकस ठरवण्याचा प्रयोग होतोच. आम्ही कसे श्रेष्ठ आहोत, तुम्ही कसे नीच आहात वगैरे. आणि शुक्रजंतू आणि ते शुक्रजंतूंमध्येच भेद करत राहायचे. म्हणजे कुठल्या पोटी कोण जन्माला यावं वगैरे हे शुक्रजंतू ठरवतात. आणि त्याला मग जात, शुक्रजंतूला जात नसते, धर्म नसतो. ते कुठल्याही संकरातनं जन्माला येऊ शकतात किंवा संयोगातनं जन्माला येऊ शकतात. पण आणखी एक कारण आहे की भाषिक भेद आहेत, तेही स्थलांतरांना कारणीभूत होतात. म्हणजे भारताचं स्थलांतर, भारतीय लोक बाहेर जाऊन जगतात. तर मग आधुनिक देश म्हणून किंवा आत्ता काय आर्थिक चौथी महासत्ता आहे असं असताना माणसं भारतातून बाहेर जर पोटासाठी म्हणून जात असतील, इथले कायदे जाचक आहेत म्हणून जात असतील, तर मग या महासत्ता असण्याला काही अर्थ नाही. तो देश आधुनिक आहे आणि तो स्वतः पायावर उभा नाही आणि त्याच्या देशातले लोक स्थलांतर करतात, तर ही त्या देशाच्या दृष्टीनं नाचक्कीची गोष्ट आहे. राजनैतिक संबंध म्हणून माणसांनी इकडं तिकडं जाणं ही वेगळी गोष्ट आहे. पण पोटाच्या मागं जाणं, कायद्यांना बिचकून जाणं हे महासत्तेला, कुठल्याही महासत्तेला न शोभणारी गोष्ट आहे. तो देश कमकुवत आहे, खालच्या पातळीचा आहे माणसं जगवण्याच्या बाबतीत, असा त्याचा उघड अर्थ आहे. यातला एक मुद्दा असा भाषिक बाजूनं जायचं तर मग आता दुसऱ्या देशांमध्ये जायचं पोट भरायला किंवा इथल्या कायद्यांच्या भीतीला बाळगून, तर पुन्हा दुसऱ्या देशांच्या भाषा शिकणं आलं. मग आत्ता एक गैरसमज असा आहे की इंग्रजी ही जागतिक भाषा आहे आणि इंग्रजांनी ती हळूहळू बरोबर त्या पद्धतीचं व्यापारीकरण करत करत सगळ्या जगाला बाध्य केलं की आत्ता एकमेकांशी संवादाची भाषा ही इंग्रजी असली पाहिजे. त्यातनंही मराठी शाळा, आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतीय भाषांच्या शाळा यांची गच्छंती उडवली. म्हणजे मग ते आपल्याला जी स्वप्न पडतात की परदेशी जावं लागलं, तर मागच्या व्हिडिओत मी म्हणालो की परदेशी सगळ्यांना नाही जाता येत किंवा काय करणार जाऊन, जगण्याच्या सुविधा इथंच असल्या पाहिजेत. पण परदेशी जाणं हे जर पोट आणि इथले जाचक कायदे यांच्यामुळं आवश्यक ठरत असेल तर मग भाषा शिकणं आवश्यक आहे.
आणि मग कायद्यांना वैतागलेले लोक, इथल्या जातभेदाला वैतागलेले लोक, इथल्या धर्मभेदाला वैतागलेले लोक, इथल्या भ्रष्टाचाराला वैतागलेले लोक अधिक सुरक्षित, अधिक चांगल्या, अधिक व्यवस्था चांगल्या असलेल्या ठिकाणी जायला पाहतात. आणि साहजिकच मग बाहेरच्या भाषा शिकण्याची गरज निर्माण होते आणि मग त्यातून स्थानिक भाषा मरतात. ही लक्षात घेतलं पाहिजे. हे फार आवश्यक आहे लक्षात घेणं की मराठी शाळा किंवा भारतातल्या प्रादेशिक भाषांच्या शाळा या ओस पडत चालल्यात आणि माणसं इथून जात आहेत, जाऊ पाहत आहेत. तर याचं एक कारण इथले कायदे, इथले भ्रष्टाचार, इथं एकमेकांना हिणकस ठरवणं हे होतं. म्हणजे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात जातवाद खूप आहे, धर्मवाद खूप आहे, म्हणून माणसं शहरांकडे जातात. पण शहरातही पुन्हा तोच गलिच्छपणा, बेशिस्तपणा. शहरं, मी ते वाक्य सांगत राहतो की भारतात शहर नाहीच आहे एकही शहर नाही. ते आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, ते काही तुम्ही म्हणा, शहर नावाची गोष्टच नाही. शहर म्हणजे सुसंस्कृतपणा, शहर म्हणजे शिस्तबद्धपणा, शहर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था. कुठे आहे? कुठल्या गावात आहे भारतातल्या? कुठल्या शहरात आहे? गर्दी नसणं, शांतता असणं, धिंगाणा नसणं. शहरं बकाल आहेत निव्वळ. सिमेंटची खुराडी उभी करून ठेवणं उंच 200-200 मजल्याची म्हणजे शहरं नव्हेत. मुळात अनेक मजल्यांची घरं असणं हे शहराला बट्टा आहे, शांततेला, व्यवस्थेला बट्टा आहे. खूप लोक म्हणतात ते उड्डाणपूल झाले, ओव्हरब्रिज झाले की विकास झाला. उड्डाणपूल हा विकासाचा पुरावा नाही. उड्डाणपूल हा गलिच्छ व्यवस्थेचा पुरावा आहे. खाली गर्दी करायची, मग गर्दी कमी करण्यासाठी वर उड्डाणपूल, तिथं आणखी गर्दी व्हायला लागली का आणखी वर उड्डाणपूल. किती उड्डाणपूल बांधणार आहात? याचा अर्थ शहराची, रस्त्यावरची व्यवस्था बिघडलेली आहे. शिस्तबद्धता नाही, शांतता नाही, धक्के नाहीत, स्त्रियांचा अपमान नाही. स्त्रिया गर्दीत आल्यानंतर जे हाल केले जातात असंस्कृतपणा आहे. तर उंच इमारती, उड्डाणपूल आणि आणखी सुविधा म्हणजे विकास नव्हे, हे मागासलेपणच आहे किंवा पलायनवाद आहे. तर उड्डाणपूल हा प्रगतीचा पुरावा नाही. उड्डाणपूल हा तुमच्या अधोगतीचा पुरावा असतो. एकमेकांना त्रास व्हायला लागला की माणसं सुरक्षित जागा शोधतात, ती मग उड्डाणपुलाची शोधतात. आणि मग ज्यांना खूप त्रास होतो ते इथून निघून जातात बाहेर. परदेशी जाणारे स्थलांतर आणि भारतासारख्या तथाकथित महासत्तेचे लोक जर भारताच्या बाहेर जात असतील तर भारतात कायदा सुव्यवस्था नाही का, भ्रष्टाचाराची व्यवस्था, इथले पुढारी नीट वागत नाही, तिथले अधिकारी नीट वागत नाही आणि इथला समाजही त्रासदायक आहे. हिणकस ठरवणं, भेदाभेद याला कंटाळून लोक बाहेर जातात. आणि लक्षात घ्या कुठल्या देशात जातात. ते एक तर युरोपाला जातात, अमेरिकेला जातात किंवा मग मध्यपूर्वेत जातात, जिला पश्चिम मध्य म्हटलं जातं. तिथं का जातात? तर तिथले कायदे कडक आहेत, नियम कडक आहेत, शिस्तबद्धता आहे. तुम्ही पोलिसांकडे गेल्यानंतर तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाते. तुम्हाला माणुसकीनं वागवलं जातं. या देशातली माणुसकी हरवली आहे, या देशातला कायदा हरवला आहे, या देशातली सुव्यवस्था हरवली आहे. एक बकाल बटबटीतपणा, भगभगीतपणा आला आहे सगळ्या व्यवस्थेला. यालाही कंटाळून ज्यांची ऐपत आहे ते लोक निघून जातात. आणि खरं सांगू का, सुसंस्कृतपणा किंवा ते जे काही चळवळी किंवा अशी भाषणं करणं आणि हे जे काय असतं ना, हे मध्यमवर्गाचं लक्षण म्हटलं जातं. पण मध्यमवर्ग हा सहज उठून नाही जाऊ शकत बाहेर. तो मग मध्यमवर्ग भ्रष्टाचार करून, पगार कमवून, कसं का होईना कष्टानं आपली पोरं इथून बाहेर ढकलतो. इथं नाही चांगली व्यवस्था. जे स्वतःचे पालक, जे स्वतःच्या पोरांना बाहेर ढकलतात शिक्षणासाठी, रोजगारासाठी, त्यांचा या देशावरचा विश्वास उठला आहे असं त्याचा पुरावा येतो. आणि तो जास्ती प्रमाणात मध्यमवर्ग असतो. कनिष्ठ वर्ग नाही जात आणि वरच्या वर्गाला उद्योग करायला जायचं असतं, काय असेल ते. मध्यमवर्ग जेव्हा जायला लागतो ना, तर तेव्हा मध्यमवर्ग या देशाचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे हे लक्षात घेतो आणि मगच आपली पोरं तिकडे बाहेर पाठवतो. बाहेर खूप संधी आहेत असं जेव्हा तो सांगतो, याचा अर्थ इथल्या संधींची गळचेपी झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, माणूस म्हणून जगण्याच्या जे काही साध्या शिस्तबद्धता, शांतता आहेत त्यांचं वाटोळं झालं आहे हा त्याचा अर्थ होतो. आणि या सगळ्या वाटोळ्याशी पुन्हा भाषेचा प्रश्न निर्माण होतो की बाहेरच्या भाषा शिका का, तर इथं पुन्हा गळचेपी आहे. लक्षात घ्या, कायदे, सुव्यवस्था, अधिकारी वर्गाची नियमावली,
इथली न्यायालये भ्रष्ट आहेत, उघडपणे भ्रष्ट आहेत. कायदे न्याय इथं विकला जातो, चुकीचे न्याय दिले जातात आणि त्याचे परिणाम नुसत्या त्या गटावर होत नाहीत. उदाहरणार्थ उमर खालिद नावाच्या माणसाला काही दोष नसताना 5 वर्ष बिनजामिनाचं अडकवून ठेवले कोर्टात. यानं नुसते मुसलमान नाही टरकत, त्याचा परिणाम हिंदूंवर पण होतो. न्यायव्यवस्थेला ती पण अक्कल नाही आहे. तुम्हाला दाखवायला असं बघा मुसलमान कसे चेपले म्हणून, पण हिंदूंच्याही लक्षात येतं की कोर्ट नीट नाही चालू. ते उघडकीला येतं ढोंग. आणि मग हिंदूंमधल्या जे दंडेलशाही करणारे त्यांना माहिती असतं आपण का न्याय विकत घेऊ म्हणून. पण सगळे हिंदू दंडेलशाहीवाले नसतात किंवा गुंड नसतात. भारतातनं दरवर्षी 5 ते 6 लाख कोट्याधीश परदेशी जात आहेत 2014 पासून. प्रमाण छोटं नाही. शिकायला जाण्याच्या निमित्तानं आहेत, उद्योग जात आहेत बाहेर, श्रीमंत लोक इथून निघून चालले आहेत. तर ही लक्षणं वाईट आहेत. महासत्ता नावाचं बोगस ढोंग चालू आहे, पण दुसऱ्या बाजूला भाषिक परिणाम म्हणून सुद्धा बाहेरच्या देशांमधल्या भाषा शिकायला तयार आहेत लोक. ते अरेबिक शिकायला तयार आहेत, फारसी शिकायला तयार आहेत, इंग्रजी शिकायला तयार आहेत, फ्रेंच, जर्मन. तर ही भाषिकदृष्ट्या सुद्धा लाजिरवाणी गोष्ट आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची बाजून आहे, पण भाषा आणि कायदा, समाजाची सुव्यवस्था यांची गडबड झाली तरी स्थलांतर होतात. भाषा हा त्यातला गंभीर भाग आहे, हे लक्षात घ्यायचं होतं. म्हणजे जाणून असं द्यायचं होतं की या परदेशी भाषा शिकण्याच्या नावाखाली सुद्धा स्थानिक शाळा, मराठी शाळा किंवा स्थानिक भारतीय भाषांच्या शाळा यांचं मरण ओढवतंय, भाषेची समस्या निर्माण होते. हेही लक्षात घेतलं पाहिजे. आपण बसलो इथं हिंदी मराठी वाद घालत, पण बाहेरच्या ज्या भाषा आहेत आणि विशेषतः इंग्रजी आहे त्याचं आकर्षण वाटण्याची कारणं काय आहेत आणि त्या आकर्षणातनं मग मराठीकडं दुर्लक्ष होतं आहे. पोटाचे प्रश्न, कायद्याचे प्रश्न यातनं मराठी शाळा, मराठी भाषा यांचं मरण ओढवतं आहे. हे लक्षात आणून देण्यासाठी हा दुसरा व्हिडिओ केला आपल्या भाषा पुराणमधला. धन्यवाद.